आता बातमी आहे नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा येथून। नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित 43 कोटी रुपयांच्या आराखड्याची आज 19 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांचे उपसचिव राजेंद्र खंदारे यांनी स्थळभेट देऊन भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना मोजमापणी व प्रशासकीय प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणाऱ्या या विकास आराखड्याचा उद्देश पर्यटनाला चालना देणे, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या महसुलात वाढ करणे हा आहे। या आराखड्यात सुशोभित उद्यान, पर्यटकांसाठी रेस्ट हाऊस, धबधबा अनुभवण्यासाठी एमपी थिएटर, लहान मुलांसाठी मिनी ट्रेन, रोजगार निर्मितीसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स, पाण्याची टाकी, डेकोरेटिव्ह पोल, विस्तृत पार्किंग व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच मंदिर ते मुख्य प्रवेशद्वारापर्यंत रुंद रस्ता आदी कामांचा समावेश आहे। या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमदार भीमराव केराम यांनी सहमती दर्शवून पाठिंबा दिला आहे। दरम्यान पैनगंगा नदीवरील परोटी तांडा येथे मृद व जलसंधारण विभागामार्फत बंधारा उभारण्यात येणार असून त्याचे बॅकवॉटर सहस्त्रकुंडापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे नदी वर्षभर जलयुक्त राहण्यास मदत होणार असून भविष्यात बोटिंगची सुविधाही उपलब्ध होणार आहे। या कामावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कांबळे यांचे नियंत्रण राहणार आहे। सदर विकास कामांसाठी महसुली जागेवर स्वतंत्र गट क्रमांक निर्माण करून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे। पाहणीवेळी तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही.पी. झरीकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे, सहाय्यक पोलीस अधिकारी उमेश भोसले, सहस्त्रकुंड बाणगंगा ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर, मंडळ अधिकारी सचिन भालेराव, वनपाल व्ही.एस. गुद्दे, वनरक्षक अकबर सय्यद, कृष्णा राठोड, तलाठी जाधव, भूमी अभिलेख अधिकारी मुनेश्वर तोंडावर, पोलीस पाटील शिवराम जाधव, रवी खोकले तसेच पत्रकार परमेश्वर पेशवे, मारुती शेळके, गौतम कांबळे, ईश्वर जाधव उपस्थित होते। या विकास आराखड्यामुळे सहस्त्रकुंड पर्यटन स्थळाचा कायापालट होऊन परिसरातील आर्थिक व पर्यटन विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, साथ जनतेची, भूमी महाराष्ट्राची।